नमस्कार. आर्ट सर्कलच्या 30 वाचन वसानंतर अर्धा तास लेखकाचा खास यामध्ये मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज शाल्वने वाचली होती पुस्तकांची पेटी या पुस्तकातली कथा लळा. या पुस्तकाचे लेखक आहेत सुप्रसिद्ध बालसाहित्यकार मदन हजेरी सर. पुढच्या काही मिनिटात शाल्व अभिवाचक म्हणून शाल्वची आई आणि मदन हजेरी सर दोघही पुढच्या काही मिनिटात जॉईन होत आहेत आपल्याला. मदन हजेरी सर गेली 4 दशकाहून अधिक काळ राजापूर मधल्या ओणी सारख्या ठिकाणी लहान मुलांसाठी बालसाहित्यासाठी विशेष काम करतात. शिक्षकी पेशा सांभाळत ते काम ते करतात. 2012 मध्ये ओणीमध्ये झालेल्या साहित्य बालकुमार साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. बालकुमार साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते आणि मुलांनी खूप वाचावं, मोठ्यांना सुद्धा वाचनाची सवय लागावी याच्यासाठी मदन हजेरी सर गेली अनेक वर्ष खूप पद्धतीनं खूप प्रकारानं मेहनत करतायत. काय काय प्रयोग ते करतायत, काय काय उपक्रम ते राजापूर सारख्या छोट्या गावामध्ये राबवतायत, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी स्नेहल आणि शाल्व आपल्याला जॉईन झालेत. हाय शाल्व. स्नेहल माईक ऑन कर फक्त तुझा. हाय स्नेहल माईक ऑन कर फक्त. हो केलाय. आवाज येत नाहीये स्नेहल. आवाज येत नाहीये स्नेहल. तुझा आवाज येत नाहीये. केलाय सुरू. अजिबात नाही. माझा पोचतोय तुझ्या. बघूया. एक मिनिट. पोचतोय पण लॅग आहे. ओके. हॅलो शाल्व. हॅलो. कसं वाटलं आपली? हो, आवाज एकदम छान येतोय. एकदम मस्त. ओके. कसं वाटलं? एकदम मस्त वाटलं. मस्त वाटलं. आणि असा कधी तू अनुभव घेतलायस का रे? या छोट्या छोट्या पाखरांचा किंवा छोट्या छोट्या पाखरांचा. एकच मिनिट. हा, खारुताईचा. खारुताई येते कारण हा बोल आता. खारुताईचा घेतलाय कारण का आमच्या इथे रोज पत्र्यावर खारुताई येऊन थांबते. त्यामुळेच तू आवाज खूप छान काढलास तिचा अरे. हा. सकाळी पण ओरडत होती त्यामुळे जरा अभ्यास करून झाला तिचा आवाज. त्याचा अभ्यास त्या दिवशी सकाळी म्हणजे रेकॉर्डिंग. पण तुझ्या निरीक्षणाचा तुला फायदा झाला. हो. स्नेहल. हा. मला फक्त माझा आवाज पुन्हा ऐकायला येतोय. तुझं बोलून झालं. ओके. स्नेहल, तुलाही मला विचारायला आवडेल, शाल्वाकडनं तयारी करून घेत असताना कशी कशी तयारी करून घेतलीस? कारण कथा इतकी गोड आहे. ती एक छोटी मुलगी आणि छोटीशी खारुताई अशी गावातली कथा आहे आणि हे वातावरण तुलाही नवीन नाहीये, शाल्वलाही नवीन नाहीये. त्याचा अर्थ त्याला समजावून द्यावा लागला का? फार नाही लागला. कारण माहितीये का त्याच्या आजोळी त्याच्या म्हणजे आजीच्या घराजवळच एक आंब्याचं झाड आहे आणि म्हणजे माझं लहानपण म्हणशील तर त्या झाडाचे पडलेले आंबे म्हणजे पडला आंबा की जाऊन उचलायचा आणि खायचा. त्यामुळे ते पुस्तक हातात घेतल्या क्षणी मला कुठली गोष्ट अपील झाली तर ती ते कुठेतरी कनेक्शन इतकं गोडपणे माझ्याही डोक्यात आहे आणि मला वाटतं ते थोडं रक्तातनं उतरतं तसं ते त्याच्याकडे आपोआप म्हणजे इथे असं एक्सप्रेशन दे, इथे हे दे, असं फार कमी सांगावं लागलं त्याला.
क्या बात आहे. आणि तू आणि शाल्वने मिळून खूप उपक्रम केले लॉकडाऊन मध्ये. तर त्याच्याही बद्दल आम्हाला सांग, काय काय केलं, काय काय शिकलात. आता या स्ट्रीमयार्ड वरून आपण दाखवू तर शकत नाही लोकांना, पण सांगू मात्र नक्की शकतेस तू. आणि त्याला फायदा कसा होतोय आता हेही सांग. मला वाटतं सर जॉईन होईपर्यंत आपण हा वेळ अशा चांगल्या पद्धतीनं वापरूया. हो, नक्की आवडेल सांगायला. कारण बऱ्याचदा असतं ना दीप्ती, सगळ्या पालकांचा एक हे असतो की माझं मूल किंवा माझी मुलगी, माझा मुलगा मोबाईल हातातनं बाजूला ठेवत नाही. कसं काय त्यांच्याकडनं काय काय करून घ्यायचं. तर मला वाटतं मी फार सुखी आहे या बाबतीत की अगदी असे कमी क्षण असतात की त्याला सांगावं लागतं. म्हणजे जनरली असं होतच नाही, कारण त्याच्या एवढ्या ऍक्टिव्हिटी सुरू असतात दिवसभर की कधी कधी असं सांगायला लागतं तर हे बास, हे पुरे करत. म्हणजे अगदी माती काम असेल त्याने, सुरुवातीला नुसत्या गणपतीच्या मूर्ती होत होत्या आमच्या घरात, पण आता हळूहळू एक एक वेगवेगळे आकार त्यातनं व्हायला लागलेत. आणि शिप मॉडेलिंग हा माझा आवडता विषय आहे. आणि नवीन शिकलात काय? जरा थांबा, जरा काही पंखा लावतो. तू जरा ये 2 मिनिटं. हाजेरी जॉईन झालेत. सर नमस्कार. नमस्कार सर. आज तुमची लळा नावाची कथा आमच्या छोट्या शाल्वन. अच्छा, बोला. आणि त्याला स्वतःला ती कथा खूप आवडली. हो, आता ऐकलं मी त्याची प्रश्नोत्तर ऐकली. सर या छोट्यांसाठीच्या कथा मला जाणून घ्यायचंय. मी साधारणपणे तुम्हाला 1 ते 4थी पर्यंतच्या मुलांसाठी मी तसं कमी लिहिलंय. म्हणजे अगदी सुरुवातीच्या काळामध्ये 80 सालापासून ज्या वेळेला लिहिलं त्यावेळेला सुरुवातीला 4थी पर्यंतच्या मुलांसाठी लिहित होतो. परंतु नंतर मात्र 5वी ते 8वी 9वी म्हणजे किशोरवयीन जी मुलं आहेत त्या किशोरवयीन मुलांसाठी मी जास्त लिहिलं. पण 4थी पर्यंतची जी मुलं आहेत त्यांच्यासाठी मात्र कथामाला ज्या वेळेला सुरू होती त्या कथामालेच्या वेळेला पूर्व प्राथमिक शाळांमध्ये बऱ्याच वेळा कथा सांगायला जायला लागायचं. त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टी त्यावेळेला तयार केलेल्या होत्या आणि त्या आम्ही सांगत असतो. ही जी लळा नावाची गोष्ट आहे आत्ताची, ती खरी तर किशोर मुलांसाठीची गोष्ट आहे. पण त्यातलं जे छोटं मूल आहे ते 8वी पर्यंत असल्यामुळं त्याच्या मनात किंवा त्याची जी भावना आहे, म्हणजे मुंबईहून आल्यानंतर गावात तिला सगळंच वेगळं वाटतं. त्यामुळं ती चांगला आंबा कुठला, त्यानंतर बाद झालेला आंबा कुठला हे तिला काही कळत नाही. पण तिला ते सगळं आपण गोळा करून घ्यायचं अशा स्वरूपाची एक इच्छा असते आणि त्या इच्छेतून ती गोळा करून घेते. पण असं करता करता तिचं त्या खारुताईकडे लक्ष जातं. कारण एक जो पिकलेला आंबा खाली पडतो, तो पिकलेला आंबा त्या मुलीला जास्त आवडतो. पण तिला सगळं माहिती मिळते की पिकलेला आंबा असेल तरच काढायचा, कच्चा काढायचा नाही. मग त्या खारुताईने तो आंबा म्हटल्यानंतर त्या खारुताईची ओढ तिच्या, आणि त्या ओढीच्या पोटी मग तिचं घरटं बघणं, त्याच्यानंतर तिच्या अन्य काही ज्या गोष्टी असतील त्याच्यामध्ये प्रेमात पडणं, हे सारं तिचं सुरू होतं. आणि अखेरचा जो प्रसंग आहे तो मला जास्त, जसं आता त्यांनी सांगितलं की मला अशा गावाकडं आपल्या घरामध्ये असं शेतामध्ये वगैरे झाड आहे आणि तिथं असे प्रसंग मी बघितले. तर तीच परिस्थिती आमची होती. आम्ही एखाद्या खारुताईसाठी वगैरे त्यावेळेला खारुताईची पिलं खिशात ठेवून म्हणजे ती पाळायची वगैरे असा प्रकार आम्ही करत असू. आणि ते शाळेमध्ये खिशातून घेऊन जायचं पिल्लू. पण शाळेमध्ये घेऊन गेल्यानंतर एकदा ते तास सुरू असताना खांद्यावर आला आणि खांद्यावरून ते कानापर्यंत गेलं. टोपी घालायची सवय होती आणि ते टोपीवर जाऊन बसलं. मग गुरुजीने आम्हाला पकडलं
मग त्यांनी काय जे जो द्यायचा तो मार दिला. पण असं जरी असलं तर खारुताईचं प्रेम हे तेव्हापासून कुठंतरी डोक्यात होतं आणि तो जो घडलेला कुठला जो जुना प्रकार असेल तो थोडासा लिहायला बसल्यानंतर वगैरे मनात येतो आणि त्या प्रकारे मग तो कथेमध्ये येऊन जातो. तशा प्रकारे त्या लळामध्ये झालेलं होतं. त्याच्यानंतर मग मुलांसाठी इतर ज्या गोष्टी आता आपण आजची जी मुलं आहेत या मुलांचं वाचन तुम्ही खरं तर तुम्हाला मनपूर्वक धन्यवाद द्यायला पाहिजे, कारण अशा प्रकारचं वाचन वगैरे तुम्ही मुलांकडून आता करून घ्यायला लागलेले आहे. नाहीतर मुलांचं वाचन म्हणजे आपण काय करतो बऱ्याच वेळा त्यांना आपण जास्तीत जास्त त्यांच्या हातात एक मोबाईल देतो किंवा समजा इतर कुठली साधनं आहेत ती देतो आणि ती देऊन मग त्याला तू बघत बस वगैरे असं सांगतो. पण प्रत्यक्षात ते बघणं आणि आपण ज्या परिसरात वाढतो राहतो तिथले जे प्राणी आहेत तिथले जे पक्षी आहेत त्या सर्वांबरोबर दोस्ती करणं किंवा त्यांच्यात मिळून मिसळून जाणं. म्हणजे आपल्याकडे असा एक शब्द आहे की आयपॅड आणि एनपॅड, यापैकी आयपॅड मध्ये तुम्ही सर्व मंडळींनी आता जास्त न गुंतता एनपॅड मध्ये गुंतावं असं मला वाटतं. एनपॅड म्हणजे नेचर पॅड. या नेचर पॅड मध्ये असणारे जे पक्षी असतील, प्राणी असतील, त्याच्यानंतर वृक्ष असतील, इतर वनस्पती असतील, या सर्वांकडे आपलं अतिशय बारकाईनं लक्ष देणं आता आवश्यक आहे. त्याचं कारण मी तुम्हाला सांगेन की जवळजवळ एका दिवसाला 200 वनस्पती आणि प्राणी आता पृथ्वी तलावरून नष्ट होत आहेत आणि ही अतिशय मोठी धोक्याची घंटा आहे. आपण पाऊस पूर्वी असं म्हणत होतो की दसऱ्याच्या माळेपर्यंत पडतो, तिथून पुढे पडत नाही, पण असं काय नाही. यापुढे असा अतिरेकी पाऊस होणार आहे, ग्लोबल वॉर्मिंग होणार आहे, त्याच्यानंतर वादळ होणार आहे. हे सगळं जे होणार आहे हे सगळं या नव्या तंत्रज्ञान किंवा माणसाच्या हव्यासापोटी अति जे काय झालंय ते आहे. पण आपण जी पुढची मुलं कुठं आपण जी म्हणतो आहोत म्हणजे आता या पुढची जी मुलं जगणार आहेत त्या मुलांना आपण काय देणार आहोत. बरेच वेळा पालक म्हणतात की आम्ही आता मुलांना मोबाईल दिलाय, मग त्याच्यानंतर त्याला आम्ही उद्या किंडल वगैरे वर वाचायला लावू, असं सगळं काही त्याच्या पुढची स्टेप ते करत जातात. पण असं घडायला खरं तर नको हवंय. तुम्हाला एक छोट्या मुलीची त्या गोष्ट माहिती असेल की ती गोष्ट म्हणण्यापेक्षा छोट्या मुलीची म्हणण्यापेक्षा 16 वर्षाची मुलगी ग्रेटा थुनबर्ग असं तिचं नाव आहे, स्वीडन मधली ती आहे. त्या मुलीनं वयाच्या 16व्या वर्षी अतिशय चांगलं म्हणजे हवामानाच्या संदर्भात तिने विचार केला आणि पृथ्वीवरचं हवामान तुम्ही आम्हाला जी पृथ्वी देणार आहात उद्या म्हणजे आमच्या भविष्यात म्हणजे मुलांच्या भविष्यात, तर ती पृथ्वी तुम्ही सर्व पालकांनी आम्हाला अतिशय उत्तम अशी पृथ्वी द्या ही तिची मागणी आहे. मोबाईल उच्च दर्जाचा द्या, त्याच्यानंतर किंडल द्या, अमुक द्या, असं तिचं काही मागणं नाहीये. आणि तिची एकटीची ही जी मागणी होती ती आता करोडो मुलांची बनलेली. त्यामुळे आपलं जे काय आता बालसाहित्य आहे ना ते बालसाहित्य मुलांना नुसत्या जुन्या ज्या काही गोष्टी आहेत, बिरबलाच्या गोष्टी असतील, अन्य गोष्टी असतील, या गोष्टींमध्ये त्यांना आपण गुंतवूया नको. पण ज्या परिस्थितीत आपण राहतो आहोत किंवा अवतीभोवती आपल्या जे काही सगळं चाललेलं आहे तर त्याच्यातल्या गोष्टी आता आपल्याला शोधाव्या लागतील. निसर्गाची नाळ आपल्याला तोडून चालणार नाही आणि निसर्गाची नाळ जर आपण तोडली तर आपल्याला अतिशय मोठ्या संकटांना तोंड द्यावं लागेल. कदाचित आपण असू नसू अशा प्रकारच्या एखाद्या गोष्टीपर्यंत सुद्धा हे सारं जाऊन पोहोचेल. म्हणून मला वाटतं की बालसाहित्यात आता नवे विषय यायला हवेत. त्याच पौराणिक कथा, तेच ते बिरबल किंवा इसाप, हे सगळं आपल्यातून आता थोडस जायला पाहिजे अशा प्रकारची माझी भूमिका. हा विचार सर तुमच्या अशा कथांमध्ये आणि कादंबरीमध्ये जाणवत राहतो. नाही, त्याचं कारण असं आहे, तुम्हाला म्हणतो की जुन्या म्हणजे जर आपण साने गुरुजींचं धरलं, साने गुरुजींचा पिरियड पकडला 50 सालापर्यंतचा, तर साने गुरुजी अतिशय मोठे मुलांचे साहित्यिक होते, याच्याबद्दल माझं कुणाचंही दुमत नाही. ते होतेच म्हणजे, पण त्यांचं साहित्य वाचून जी आमची पिढी तयार झाली किंवा बनली, त्या पिढीनं साने गुरुजी आजही नाव असं जर विचारलं काही मोठ्या माणसांना, त्यांच्या पालकांना, किंवा तू काय वाचलंस, तर तो सांगतो की मी श्यामची आई वाचली. मी म्हणतो की हा साने गुरुजींचा विजय आहे. कारण का विजय आहे, तर
अशा प्रकारच्या जे लोकोत्तर साहित्य कृती असतात त्या साहित्य कृती कुठेतरी कायमच्या टिकून राहतात. पण साने गुरुजींचं साहित्य वाचलं म्हणून सांगणं हा नुसता अभिमानाचा विषय नाही. मग तुम्ही आम्ही 50 सालानंतर आज 70 वर्ष होत आहेत. या 70 वर्षात आणखीन काही साने गुरुजी मराठी बालसाहित्य निर्माण व्हायला पाहिजे होते ना. त्यांच्या अनुकरणाखाली न जाता आपण वेगळं काहीतरी करायला पाहिजे होतं. ते आपण केलं नाही. गुरुजींनी त्यांच्या काळाला जे अनुरूप होतं ते लिहिलं. पण नंतरचा जो बदलता काळ आहे, प्रवाह आहे, सगळे जे प्रवाह आहेत, मग तंत्रज्ञानाचा असेल, शिक्षणाचा असेल, निसर्गाच्या संदर्भातला असेल, हे सारं जे काय आहे ते सारं आपण तोडत चाललेलो होतो. ते तोडत चाललेलं नसताना जर आपण त्या त्या काळातल्या काही गोष्टी आपण दिल्या, त्याच्यातलं एक साधं उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगेन, पटलं तर ते फार चांगलं उदाहरण आहे. बऱ्याच वेळा आपण टीका करतो, नकारात्मक गोष्टी जास्त सांगतो, म्हणजे जंगलं तुटली, पूल बांधले, धरणं बांधली, त्यामुळे आपण विस्थापित झालो. हे सगळं लोकांच्या डोळ्यासमोर ठेवण्यापूर्वी काही ठिकाणी चांगली माणसं काम करणारी आहेत. पूर्वीच्या काळात सुद्धा 5च माणसं चांगलं काम करणारी होती, 95 माणसंही चांगलं काम करणारी नव्हती. आपण जसं अगदी पौराणिक काळाकडे गेलो तरी म्हणतो पांडव 5च होते, कौरव 100. हे जसं म्हणतो तसाच प्रकार आहे. चांगलं काम करणारी माणसं जगाच्या पाठीवर नेहमी कमीच असतात. मी एक थोडंसं आता राजापूर तालुक्यातलं तुम्हाला उदाहरण देईन की एक गेल्या काही दिवसांमध्ये आम्ही ते वाचतो आणि वाचत होतो म्हणून म्हटलं प्रत्यक्षात बघू. तर कांदळवन किंवा तिवरांचं जंगल जे आहे हे खाडीच्या काठाला किंवा समुद्राच्या आतल्या भागामध्ये असतं, म्हणजे नजीकच्या भागामध्ये. तर तिथं जायचं जर म्हटलं तुम्ही तर ती माणसं तिथं कायम काम करतात. तिथं जायचं म्हटलं तर तुम्हाला गुडघ्या एवढ्या चिखलातनं जावं लागतं. पण तिथं एक 15 लोकांनी एकत्र येऊन खेकडी पालन, कालवं पालन, प्रवाळ पालन अशा प्रकारचा प्रकल्प करायला सुरुवात केली. याचं जे काही मिळणारं त्यांना जे काही अर्निंग असेल ते एक 6 महिन्यांनी मिळणार आहे. पण 6 महिन्यापर्यंत ते लोक ते सगळं मद्रासहून किंवा चेन्नईहून ते सगळं बीज आणायचं, त्याची मोठी करायची ती सगळी वगैरे. मग त्यांना दररोज किती वेळा खायला घालायला, 3-3 वेळा खायला घालायचं. हा सगळा जो एक विषय आहे. त्या वनात एकदा तुम्ही गेलात की तिथं कमीत कमी 70 ते 80 प्रकारचे पक्षी, फुलपाखरं, प्राणी हे असतात. तिथला निसर्ग इतका अप्रतिम आहे की जो निसर्ग, आणि हे आपल्या कोकणाला एक सर्वात मोठा प्लस चांगलं भाग्य असं मानायला हरकत नाही की कातळावरून खाली उतारायला सुरुवात केली की एक अतिशय तीव्र अशा प्रकारच्या उताराचा डोंगर, त्याच्यात वसलेली आपली घरं, त्याच्या खाली एकच जाणारा छोटासा रस्ता, आणि त्याला लागून एक जास्तीत जास्त 300 किंवा 200 मीटर एवढी भात शेती, आणि त्या भात शेतीच्या बाजूला ही सगळी कांदळ वनाची वगैरे वगैरे जंगलं आहेत किंवा तिवराची जंगलं आहेत. तर त्या तिवराची जंगलं जगावीत म्हणून काही मुलं प्रयत्न करतात आणि काही पालक प्रयत्न करतात. दिवसभर ती मुलं त्या खेकडांना खायला घाल, अमुक घाल, तमुक घाल, अशा प्रकारचं सारं काम करतात. अर्थात हे सारं काम छोटं आहे, पण हे जरी छोटं असलं तर ते उद्या आपलं पर्यावरण टिकवण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरणार आहे. जर हे कांदळवन आपण जर समजा किंवा तिवरांची जंगलं जर तोडली, ती सगळी जर समजा नाश त्याचा झाला, तर समुद्रातून तुम्हाला आज जे मासे मिळतात हे मासे मिळणार नाहीत भविष्यात. अशा प्रकारचं चित्र निर्माण होण्याची सुद्धा शक्यता आहे. किंवा जर मिळाले तर ते अगदी तुटपून जे कमी अशा स्वरूपाचे मिळत जाते. तर अशा ज्या गोष्टी आता कुठं चाललेल्या असतील सकारात्मक कामांच्या, त्या कामांची ती कामं सुद्धा आपल्या बालसाहित्याचे विषय झाले पाहिजे. नाहीतर बालसाहित्याच्या विषयांमध्ये केवळ चरित्र वाचायची, मग चरित्रात एक उदाहरण घ्यायचं, मग ते आपण पाळायला पाहिजे असं आपण म्हणतो, पण असं घडत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन आपण कित्येक वर्ष काम करतो, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातले अनेक गुण अंगात घेऊन ते जर समजा आपण सगळं काही करायचं ठरवलं असतं, तर आज आपल्याकडे जे सह्याद्रीच्या बाबतीत झालंय, म्हणजे सह्याद्रीच्या बाबतीत जी वृक्षतोड झाली आहे किंवा अन्य काही जे संकट आपल्यावरती येत आहेत, म्हणून हे विषय सुद्धा बालसाहित्यात आणायला पाहिजेत. बालसाहित्य हे लिलया लिहिण्याचं किंवा हलके फुलकेपणाने लिहिण्याचं साहित्य नाही. ते गांभीर्याने लिहिण्याची गरज आहे, गांभीर्याने त्याचा विचार करण्याची गरज आहे. आपण अतिशय हलकेपणाने सगळे त्याचा विचार करतो. मुलांना बाकीच्या गोष्टी आपण देतो, पण मुलांना पुस्तक द्यायला पालक कमी पडतात. म्हणजे हॉटेलमध्ये गेलो तर थंडा देतो, त्याच्यानंतर समजा त्यांना काही लागणारे पिझ्झा वगैरे सारख्या गोष्टी देतो, तिथं आपण 250, 300, 500 रुपये सुद्धा उडवतो. पण मराठीच्या
पुस्तकांमध्ये 35 रुपये, 25 रुपये, 50 रुपये किंवा आपल्या घरात एक छोटस घर ग्रंथालय असावं असं पालकांना वाटणं गरजेचं आहे. आणि समजा ते जर वाटलं तर मुलं निश्चितपणाने, मुलांना आपण ज्या वेळेला म्हणतो नाचा गा, तसं मुलांना आपण हेही सांगा नाचा गा पण वाचा. वाचाल ते वाचाल वगैरे ही जे हा जो शब्द आहे ना, हा आता बोथट आपल्याकडे झाला. जी माणसं काहीच वाचत नाहीत ते वाचाल ते वाचाल, वाचाल तो वाचाल असं म्हणतात आणि ती भाषणांमध्ये ठोकून देतात. पण आता ते बंद व्हायला पाहिजे. कारण मुलांना आपण काय वाचाल ते वाचाल एवढं गांभीर्यानं सांगायची गरज नाही. त्यांना नाचा गाच असं सांगायचं आहे. गा नाचा पण वाचा, पण त्याच्याबरोबर आणखीन थोडस वाढवून द्या त्यांना, आणि ते करायला पाहिजे. आणि ते जर करत असताना तुम्ही चांगलं काम करतात. ही जर आम्ही आमच्याकडे तालुक्यामध्ये अशा प्रकारच्या काही गोष्टी केल्या होत्या. जवळजवळ 10 वर्ष आम्ही बाल वाचन विकास प्रकल्प चालवला. नेहमी स्वातंत्र्य दिनाच्या वेळेला किंवा 9 ऑगस्टच्या क्रांती दिनाला आम्ही असं करत होतो की मुलांनी नुसतं चरित्र सांगायचं नाही क्रांतिकारकाचं, तर तो क्रांतिकारक त्यानं बनायचं. म्हणजे मग त्याच्यामध्ये त्याची आई इन्व्हॉल्व होते, त्यांच्या बाई इन्व्हॉल्व होतात किंवा त्याचे मित्रमैत्रिणी इन्व्हॉल्व होतात. मग तो ड्रेस कुठनं मिळवायचा, काय करायचा, मग ती मुलं, तो भजनवाला कोण गावातला असेल तर त्याच्याकडे जातील, त्याचा ड्रेस आणतील. म्हणजे त्याचं सामाजिक जे काही जगणं आहे ते असं विस्तारत जाईल. ते विस्तारलं गेलं पाहिजे. शिकणं याचा अर्थ केवळ नुसतंच आपण काहीतरी शिकतो, काहीतरी वाचतो, काहीतरी परीक्षा देतो असं नको व्हायला. तर त्याच्यासाठी त्या चांगल्या गोष्टी पण घ्यायला पाहिजे आणि त्या क्रांतिकारकाच्या वेशात क्रांतिकाराचा पाहिजे. मग समजा जर सावरकर असतील तर सावरकरांचा वेशात सावरकर, वासुदेव बळवंत फडकेंच्या बाबतीत वासुदेव बळवंत फडके असतील तर तसं, भगतसिंगाच्या भाषेत तसं. तर असं मुलांनी इतकी अप्रतिम भाषणं त्यावेळेला केलेली होती की आम्हाला म्हणजे जे परीक्षक होते त्यांना कुणाला आता कमी मार्क द्यायचे आणि कुणाला जास्त मार्क द्यायचे अशा प्रकारची भीती त्यांच्या मनात निर्माण झाली होती. आणि शेवटी मग सगळ्यांना बक्षिसं तर आम्ही दिलीच त्यांनी ज्यांनी कामं केली होती, पण त्याच्यातून कुठल्याही प्रकारे ज्यांना जास्त बाहेरच्या समोरच्या लोकांची काही मतं, अशी मतं, असं सगळ्यांची मतं, परीक्षकांची मतं, असं करून आपण ते दिलेलं होतं. तर काही वेगळे प्रयोग आपल्याला वाचनात पण करता येतील. सुलेखनाचा एक प्रकार आहे. मराठी मुलं अलीकडच्या काळामध्ये जसं इंग्लिश मीडियम मध्ये जाताना त्यांच्यासाठी ती स्क्रिप्टची वगैरे पुस्तकं असतात, तर ती व्यवस्थितपणाने ती त्याच्यावरती करतात. पण मराठीचं अक्षर चांगलं व्हावं म्हणून आपल्याला बॉलपेन जर समजा शिक्षकांना किंवा पालकांनी दिलं तर मराठीचं बॉलपेननी चांगलं अक्षर प्रारंभीच्या काळामध्ये होणार नाही. कारण बॉलपेनचा जो टोक असतं ते गोल असतं, त्याच्यामुळे अक्षर चटकत जातं. पण तेच जर समजा इंक पेन असेल, आता इंक पेन वापरा असं मी सांगितल्यानंतर पालक म्हणतील काय तुम्ही आम्हाला नवीन आणखीन एक भानगड सांगता, नाही. पण जो सुलेखनकार असतो, चांगलं अक्षर, जे अच्युत पलवानसारखी माणसं आहेत जी आज ते सुलेखनाचं काम करतात, ही सगळी माणसं त्या इंक पेन, त्याच्या तर आधी आमच्या वेळेला टाक होता, म्हणजे दौत असायची, टाक असायचा. मग त्या टाकाला गुरुजी एक वेगळं टोक करून द्यायचे, कारण जे काढल्यानंतर अला खाली जी रेष येते ना तिरपी, ती त्या टाकातून यायची, म्हणजे निब मधून यायची. आणि तसं अक्षर मग जर आपण काढायला लागलो तर ते लोभसवान अक्षर होतं. लोभसवान अक्षर हा सुद्धा एक दागिना आहे. कुठलीही भाषा असो, मग मराठी भाषा जर असेल तर मराठी भाषेचं सुलेखन अक्षर हे सुद्धा वळणदार जर असेल, गोंडच असेल, तर कुठलाही माणूस तुम्हाला म्हणतो त्याच्या प्रेमात पडेल. मग ज्याला चांगलं लिहावंसं वाटतं त्याला चांगलं वाचावंसं वाटतं. आताच्या मुलांना वाचत असताना मी अलीकडच्या काळात आम्ही जो प्रयोग करतो म्हणजे वाचनालयांमध्ये वगैरे, तो हिसाबच्या कथा वाच, बिरबलच्या कथा वाच असं नाही सांगत, हितोपदेशाच्या गोष्टी वाच, पंचतंत्राच्या गोष्टी वाच नाही सांगत. आम्ही त्यांना आत्ताची चरित्र देतो. मग ते ग्रेटा थुनबर्ग तिचं चरित्र असेल किंवा समजा अगदी कल्पना चावलाचं चरित्र असेल किंवा अब्दुल कलामांचं चरित्र असेल, हे सगळं त्यांच्या पुढे गेलं पाहिजे. किंवा एवढंच नव्हे तर अलीकडच्या काळात तुम्हाला म्हणतो की काही अतिशय गरीब घरातल्या मुली, बिहार किंवा आसाम मधल्या वगैरे, कुठल्या तरी झोपडपट्टीत राहणाऱ्या वगैरे, म्हणजे झोपडपट्टी वजा घरामध्ये राहणाऱ्या मुली ह्या हिमालयामधली उंच शिखरं सुद्धा पादाक्रांत करतायत, जिंकतायत. त्यांना हे सगळं बळ मिळतं. ते बळ कुठून मिळतं तर ते पहिल्यांदा कुणीतरी त्यांना शिकवतं, वाचून दाखवतं, सांगतं, त्याचा परिणाम त्यांच्या मनावर होतो आणि म्हणून ते सारथी करत असतात. वाचन या गोष्टीची अनेक गोष्टी निगडीत आहेत असं मला वाटतं. भाषेशी जशा अनेक गोष्टी निगडीत आहेत, तिचं लेखन, त्याच्यानंतर त्यातलं सौंदर्य, त्याच्यानंतर बोलण्यामध्ये सुद्धा तुम्हाला म्हणतो की काही जणांना प्रादेशिक भाषेत बोलण्याचा न्यूनगंड वाटतो,
पण तो वाटायची काय गरज नाही. तो न्यूनगंड काढून टाकला म्हणून मालवणी भाषा कुठेतरी कुठे जाऊन पोहोचली. असं काही घडू शकतं. म्हणजे प्रादेशिक भाषेचा न्यूनगंड बाळगायची काही गरज नाही, ती असलीच पाहिजे. पण प्रादेशिक भाषेबरोबर सुद्धा जी आपली प्रमाण भाषा मराठीची आहे तिला पण टाळून चालणार नाही, ती पण आपल्याला आली पाहिजे. आणि ते काही अवघड नसतं, ते सोपं असतं. एक 2-3 शब्दांचा अक्षरांचा फरक असतो. कधी ळ, न, न, स, श या गोष्टींमध्ये नेहमी आपली जी काही जीभ असेल ती घसरते आणि त्यामुळे ती अक्षर उच्चारता येत नाही. पण समजा हे जर आपण थोडं इंग्लिश मधलं जे फोनेटिक्स मध्ये करतो, मराठीत जर पेन्सिल घेतली, जिभेला समजा पेन्सिलनं वळवलं, मग ते अगदी दाताला वरती लिहून लावणे, टाळ्याला लावणे, हे जर प्रयोग आपण त्यांना शिकवले, त्याच्यामध्ये त्यांना पण मजा वाटते, मुलांना पण. आणि ते केल्यामुळं त्यांना चांगलं उच्चारण करता येऊ शकतं. तर उच्चारण चांगलं, आता आपल्याकडे काही शब्द इकडं म्हणतच नाहीत, म्हणजे बऱ्याच वेळा तो गोंधळ होतो की याला चांगलं धड मराठी बोलता येत नाही वगैरे असं आपण म्हणतो. असं काय नाही, पण ते करता येतं प्रयोगाने. हे आचार्य अत्रेयांनी पण त्या काळात दाखवलेलं होतं. त्याच्यानंतर जी माणसं या चळवळीमध्ये काम करतात बालसाहित्याच्या, ती माणसं सुद्धा चांगलं बोलता आलं पाहिजे, चांगलं लिहिता आलं पाहिजे. तुम्हाला उद्या चांगला वक्ता व्हायचा असेल तर चांगला वक्ता होण्यासाठी तुमच्याकडे भाषा चांगलीच पाहिजे, भाषेवर प्रभुत्व पाहिजे. मात्र बालसाहित्याच्या बाबतीतला एक प्रश्न असा आहे की पालकांनी नेहमी मूल होऊन जगावं. नाहीतर मी मोठा आहे आणि म्हणून मी माझ्या भाषेत वगैरे बोलणार, त्याच्या समोर समजा अगदी तुम्ही मोठमोठे शब्द वापरायला लागला तर नाही चालणार. तो ज्या वेळेला तुमच्या समोर असेल त्यावेळेला त्याच्याच सारखी त्याचीच भाषा, त्याचेच शब्द किंवा त्याचं जग याचं भान ठेवून आपण त्यांच्याबरोबर वागणं जास्त गरजेचं आहे. आणि बालसाहित्याच्या बाबतीत जर आता बोलायचं झालं तर जी चांगली पुस्तक आहे, म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला म्हणतो की अशा एक 50-100 पुस्तकांची आम्ही लोकांनी पण यादी केलेली आहे. त्याच्यामध्ये आम्ही पंचतंत्र वगैरे वगैरे नाही, आमची सुरुवात श्यामची आईपासून आहे आणि तिचा एंड आता अगदी ग्रेटा थुनबर्ग पर्यंत आहे. म्हणजे यातली ही पुस्तकं जी आहेत त्यांच्या किमती किती आहेत आणि काय किती आहे त्याच्याकडे लक्ष तुम्ही द्यावं असं मला वाटत नाही. कारण तसा जर सगळ्याचा विचार केला तर एक वेळ दिवाळीतला ड्रेस नाही घेतला तर चालू शकतं, तेवढ्या ड्रेसमध्ये पण ती पुस्तक आहे. पण असं जर केलं असेल तर ते शक्य आहे. आम्ही एक असाच मध्ये प्रयोग केला होता, जी मुलं आमच्याकडे उत्तम वाचतात त्यांच्या आई बापांना कन्व्हिन्स करून त्यांना म्हटलं की दर महिन्याला तुम्ही एक 100 रुपयाची पुस्तकं विकत घ्यायची आणि तुम्ही 100 रुपयाची पुस्तकं विकत घेतली की तुमच्या शेजाऱ्याने पण 100ची घेतली, तर त्या मुलाची 5 वाचून झाली की त्याला द्या, त्याची 5 तुम्ही घ्या. अशी बदलाबदल करत गेलात तरी सुद्धा तुमचं जग विस्तारत जाईल. मात्र पहिली 5 तुमच्याकडे राहिलीच पाहिजे. हा पुस्तकाचा संग्रह वाढणं सुद्धा गरजेचं आहे. आज आमच्याकडे श्यामची आईपासून ते अगदी मोठ्या म्हणजे ब्रिटिश याची जी पुस्तकं आहेत, डिक्शनरीज वगैरे, इथपर्यंतची सुद्धा पुस्तकं मुलांची आज त्यांच्याकडे आहेत. आणि मुलांच्या मासिकांचा एक विषय आहे की मराठीमध्ये मुलांची मासिकं, एक किशोर मासिक जर सोडलं तर बाकीचं मासिकं ही आपली जेमतेम आमची चालत असतात. म्हणजे कशी, मग कोण 500 मध्ये असतो, कोण 1000 असतो, कोण 3000, कोण 2000. फक्त एक साधनेचं जे वार्षिक आहे ते तेवढं फक्त मुलांचं लाखात वगैरे विकलं जातं. त्याचं कारण असं आहे की त्याची किंमत खूप कमी ठेवतात, ते इतरांना शक्य होत नाही. पण साने गुरुजींच्या वसा घेऊन जी माणसं जगतायत त्यांनी त्याचा सेटअप बरोबर बसवला आहे, त्यामुळे ते 2-2 लाख 3-3 लाख वगैरे विकतात. फक्त दिवाळी अंक असतो त्यांचा, बाकीचं मात्र काही असत नाही. पण आपली मासिकं खूप कमी आहेत. शासनाचं जे मासिक आहे तेवढंच आपण फक्त घेतो, त्याची किंमत कमी आहे. पण अशी मराठीत सोडा, पण मुलांना जर चांगलं करायचं असेल तर चकमक नावाचं एक मध्य प्रदेशातून निघणारं मासिक आहे, ते बाल विज्ञान पत्रिका म्हणून आहे. तर अतिशय सुरेख, म्हणजे तुम्ही मुलांनी जे काय तुमच्या लिहिलं असेल, चित्र काढलं असेल, ते जसंच्या तसं ते छापतात. उलट चांगलं पण देतात आणि कागद अतिशय गुळगुळीत वगैरे, मुलांना हातात धरल्याबरोबर ते उचलावंसं वाटावं. त्यानंतर मुलांचं 1-2 सिटिंग मध्ये ते वाचून होईल अशा स्वरूपाचे. आणि त्याच्यात मग कधी कधी गुलदारांसारखी माणसं पण लिहितात, म्हणजे हा महत्वाचा विषय. तर हे सगळं खूप सुरेख आहे. चकमक सारखं मासिक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला म्हणतो की दिल्लीहून चिल्ड्रन्स वर्ल्ड नावाचं एक मॅगझिन निघतं, ते सीबीटीचं आहे, तर ते पण चांगलं आहे. अशा स्वरूपाचं वेगळं, केवळ आपण मराठी पुरता सुद्धा असं संकुचित जग राहायला गरजेचं नाही. तर बाहेरच्या राज्यात सुद्धा काय घडतंय तेही आपल्या भाषा भगिनी आहेत. हिंदी आहे,
तिथं आणखीन कुठली समजा कन्नड आहेत, तमिळ आहे. सगळ्यात उत्तम जर वाचक तुम्हाला हवे असतील तर ते तुम्हाला केरळामध्ये मिळतात. म्हणजे त्यांच्या घरात 6-6 मासिकं असतात. तरुण मुलगी घरात असेल तर तिचं वेगळं, आजी घरात असेल तर आजीचं वेगळं मासिक, मुलगा वेगळा असेल मुलाचं वेगळं मासिक, मुलीचं वेगळं मासिक, जनरल नॉलेजचं वेगळं मासिक, आई बाबांसाठीचं वेगळं मासिक. ही माणसं ती विकत घेतात. ते कधी कधी आपण पुढे आहोत असं म्हणतो ना शिक्षक, त्याचं कारण कारण हे आपण लहान पासून या जोडी सरांचा आवाज ब्रेक होतोय असं वाटतंय. आणि मला वाटतं त्यांचं नेटवर्कच गेलंय. गेले. थोडा सुरुवातीचा लॅग होता तो वाढत वाढत जाऊन एकदम थांबलंय ते बहुतेक. सर पुन्हा जॉईन होईपर्यंत आपण कंटिन्यू करूया विषय. खरं म्हणजे ना म्हणजे मी त्यांचा जेव्हा परिचय वाचत होते फॉर्मली वाचायचा म्हणून, तर तो साधारण बालसाहित्यिक, शिक्षक, पत्रकार, व्याख्याते, लेखक आणि आता तर बोलण्यातनं मला पर्यावरण शास्त्रज्ञ असं एक रूप त्यांचं दिसतंय. म्हणजे मला वाटतं एक लेखक हा अर्थात झालेत सर जॉईन झालेत. सर ऐकू येतोय आवाज? मीच बोलायचंय का? माझा आवाज मला पुन्हा ऐकायला येतोय, तर तुमचे माईक सरांच्या आवाजाला पुन्हा प्रॉब्लेम आहे. रत्नागिरीमध्ये भरपूर पाऊस पडतोय, त्या राजापूरमध्ये सुद्धा असंच काहीतरी वाटतं. कनेक्टेड आहेत पण आवाजाला प्रॉब्लेम आहे बहुतेक. तर मगाशी तेच म्हणत होते मी की पर्यावरण शास्त्रज्ञ, खरं तर त्यांचं ते कांदळवन, त्यांचा ऍक्च्युली विचार आहे आता की त्या मगाशी त्यांनी जी पार्श्वभूमी सांगितली की कसं कसं तिथे आता रोजगाराच्या संधी आणि उपलब्ध होत आहेत, तर खरं तर त्यांचा विचार आहे की आता त्याच्यावर एक किशोरांसाठी कादंबरी लिहायची. म्हणजे त्यांनी तो खरं मगाशी उल्लेख केला नाही, पण आता त्याच्यावर त्यांचं काम सुरू आहे. आणि ते काल एवढ्या म्हणजे एकूण सगळ्या अशा पॅन्डेमिकच्या वातावरणात सुद्धा ते काल ते बघण्यासाठी म्हणून विषय सगळ्याचा अभ्यास करण्यासाठी गेले होते. मला वाटतं त्यांचा जो शिक्षकी पेशा आहे, जरी आता शिक्षक म्हणून खरं तर कार्यरत नसले तरी तो पिंड मला वाटतं त्यांचा उत्कृष्ट शिक्षकाचा आहे. त्यामुळे ते सगळीकडे, आणि मुख्य म्हणजे मला या सगळ्यात नाही जाणवतं की म्हणजे जे जे चांगलं आहे ते मुलांपर्यंत पोहोचवणं, ही धडपड प्रचंड आहे. त्यांनी खरं तर आता सकाळी असा उल्लेख केला होता आमच्याशी गप्पा मारता मारता की साधारणपणे 36 ग्रंथालय सुरू केलेत त्यांनी तिथल्या परिसरामध्ये. तसा राजापूर हा ग्रामीण भागच आपण म्हणू शकतोय आणि तिथे 36, आणि म्हणजे लाखांच्या वर पुस्तकं सगळी मिळून आहेत.
खरंच हे कौतुकास्पद गोष्ट आहे. आपण जे म्हणतो ना की नाही मुलांनी वाचलं पाहिजे, बऱ्याचदा आपण फक्त गप्पांपुरते किंवा असेच मर्यादित राहतो. पण अशी माणसं मला वाटतं खरोखर म्हणजे काय ते त्याच्या मुळापर्यंत जातात आणि आपलं काम सुरू करतात तिथे. याचाच आधार घेऊन स्नेहल मला तुला विचारायचंय, माईक ऑफ करते. याचाच आधार घेऊन स्नेहल सर पुन्हा जॉईन होत आहेत वाटतं. हॅलो सर, आवाज पोचतोय आमचा तुमच्यापर्यंत? हॅलो ते सर, सांगायचे तेवढेच मी सांगतो. हा आता येतोय आवाज पोचतोय आमचा तुमच्यापर्यंत? येतोय आवाज. हा बोला. ओके. हा विचार. आता आपण हा पोचतोय आणि तुमचा विषय कट झाला. बोलत होतो आणि विषय कट झाला. सर आम्ही तुमच्या ग्रंथालयांबद्दल बोलत होतो. म्हणजे तुमच्या बोलण्यात आपण त्या उल्लेख आला होता की 36 संदर्भात बोलत होतो. चेन्नई मधल्या म्हणजे केरळच्या मासिकांसंदर्भात बोलत होतो. तोच विषय ना? हा. नेटचा प्रॉब्लेम आहे मॅडम. हॅलो सर, तुम्ही कॅमेरा ऑफ करून बोललात तरी चालेल. नाही, सरांच्या नेटवर्कला खूपच प्रॉब्लेम आहे. त्यांनी जे ह्याचं म्हटलं ना दीप्ती, केरळ मधला उल्लेख केला, तर मी खरंच असं एक घर बघितलंय केरळमध्ये की म्हणजे मला वाटतं एक 10 बाय 10 ची रूम असेल, 15 बाय 15 ची, एक्झॅक्ट आठवत नाही, पण घराच्या चारी भिंती पुस्तकांनी भरलेल्या आणि मला वाटतं ते मल्टी लिंग्विस्टिक असल्यासारखं आणि वेगवेगळ्या भाषांमधली पुस्तकं. आणि त्यांची पद्धत म्हणाली अशी आहे, माझ्याकडे कोणी पाहुणा आला तर मी त्यातलं एक पुस्तक काढतो आणि त्याला भेट देतो. म्हणजे मलाही त्यांनी एक पुस्तक भेट दिलेले. इतकी वाचन संस्कृती म्हणजे नुसता मी वाचत नाही, मी माझ्याकडे येणाऱ्या सगळ्यांना वाचायलाही लावतो. सर झालेत परत जॉईन, बघूया आपण. नाही काही प्रश्न आहे का? सर स्नेहल सुद्धा, तुमचा माईक ऑफ करा ना सर, मला रिपीट ऐकू येते. हॅलो. हा, आपल्या बरोबर आता जॉईन झालेली स्नेहल सुद्धा प्रयोगशील शिक्षणामध्ये खूप रस घेणारी आहे, स्वतः उत्तम शिक्षिका आहे. तर तिलाही काही प्रश्न आहेत तर आपण तिला विचारूया. स्नेहल, तुझे काही प्रश्न असतील तर सरांना विचार. नक्कीच आहेत. खरं म्हणजे सर ना, एक असा प्रश्न येतो बऱ्याचदा की मुलांना वाचायला कसं लावायचं. आमची मुलं ही अशी आहेत, थोडंफार काय म्हणूया, जे त्यांना रक्तातून येतात, संस्कारातून येतात ती होतात, पण ओव्हरऑल अशी मुलं सतत भेटत राहतात की त्यांना कसं वाचायला लावायचं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्या हातातून मोबाईल कसा बाजूला ठेवायचा. कारण बऱ्याचदा पालक सांगतात की मॅडम नाही हो, आमचं मुलं ऐकतच नाही आमचं.
म्हणजे खरं तर हा पालकांसाठीचा वेगळा उद्बोधनाचा विषय आहे, पण तरीही तुम्ही जी ही किमया साधली आहे, 36 ग्रंथालय वेगवेगळी उभी करणं आणि त्याच्यातनं लाखांहून अधिक पुस्तकं लोकांपर्यंत, मुलांपर्यंत पोहोचवणं, तर हे कसं काय साधलंय याचं मला खरंच कौतुक आहे आणि मुळात उत्सुकता सुद्धा आहे. हा विचारा मॅडम प्रश्न. स्नेहल, तुला पुन्हा प्रश्न विचारावा लागेल, सरांना ऐकू आला नाही प्रश्न. हा विचार बर. सर, मी असं म्हंटल की तुम्ही जी ही 36 ग्रंथालय उभी केली आहेत, मला वाटतं पूर्ण राजापूर तालुक्यांमध्ये ती आहेत, आणि साधारण लाखांहून अधिक पुस्तकं मुलांपर्यंत, लोकांपर्यंत पोहोचवली आहेत. मला शिक्षक म्हणून एक बऱ्याचदा एका प्रश्न, राजापूर तालुक्यातली जी ग्रंथालय चळवळ आहे, त्यात ग्रंथालय जे आहे ती ग्रंथालय शासनमान्य अनुदानित ग्रंथालय, ती प्रत्येक तालुक्यामध्ये म्हणजे प्रत्येक गावातली मुलं आम्ही शोधली आणि त्या ठिकाणी ती ग्रंथालय उभी केलेली आहे. तर त्याच्यात सर्व प्रकारची पुस्तकं आहेत, पण मुलांचा विभाग जो आमचा असेल तो सर्वात चांगला विभाग आहे, कारण आमचे जास्त वाचक मुलंच आहेत. येतं का ऐकू? ऐकू येतं का तुम्हाला? मॅडम ऐकू येतं का? हो, एकदम व्यवस्थित ऐकू येत आहे. एकदम व्यवस्थित ऐकू येत आहे सर. सरांना बोलायचंय आणि नेटवर्क अलाव नाही करत आहे असं चाललंय. ठीक आहे, हरकत नाही. स्नेहल, तुझं माईक ऑफ करते. काहीतरी नेटवर्कचा जबरदस्त प्रॉब्लेम आहे. खूप पाऊस पडतोय आपल्याकडे, त्याच्यामुळे आपण तसंही पाऊण तास बोलतोय. सरांकडे ऍक्च्युली असं सांगण्यासारखं अजूनही खूप काही आहे, पण आपण ही संधी परत एकदा घेऊ मला वाटतं. आणि सर पुन्हा रत्नागिरीत सर जॉईन झाले. ग्रंथालयांच्या संदर्भातला जो प्रश्न आहे मॅडम, ऐकू येतं का? हो सर, व्यवस्थित ऐकू येतंय, बोला. हो, ऐकू येतंय सर. राजापूर तालुक्यात ग्रंथालय आहेत, ती ग्रंथालय उभी करण्यात आम्हाला 20-22 वर्ष लागलेली आहेत. म्हणजे साधारणपणे 95 सालापासून आपण ती ग्रंथालय उभी करतोय आणि आज 36 ग्रंथालय आहेत. त्याच्यातलं एखाद दुसरं ग्रंथालय गेल्या वर्षी थोडं बंद वगैरे अवस्थेत आहे, पण हे करताना तिथली जी तरुण मुलं असतात त्या गावातली, आम्ही कुठल्याही राजकीय विचाराच्या माणसांना ग्रंथालयामध्ये संचालक म्हणून घेत नाही. कुठलाही राजकीय पक्षाचा माणूस असो, आम्हाला ती तरुणच मुलं लागतात, मग मुली तरुण किंवा मुलं तरुण, आणि त्यांनी संचालक मंडळ येऊन स्थापन करायचं आणि ग्रंथालय सुरू करायचं. या ग्रंथालयांमध्ये आता गेली 6 वर्ष ग्रंथालयाला नवीन परवानगी मिळत नाही, पण त्याच्या आधी मात्र ती होती. आणि त्या मुलांना मग आपण सांगत असू की वाचक तुमच्याकडे येणार नाही, पण तुम्ही वाचकाकडे जायला पाहिजे. आणि त्याचं प्रमुख केंद्र कोकणात ते करणं आम्हाला सोपं होतं. ज्या शाळा होत्या, प्राथमिक शाळा, तिथं देवघेवीच्या वया वेगवेगळ्या केल्या आम्ही. म्हणजे समजा 4 शाळा असतील, 3 शाळा असतील एखाद्या गावात, तर त्या 3 शाळामध्ये आमचा तिथला जो काही ग्रंथपाल असेल तो पुस्तकं घेऊन जायचा, आणि तर तो दर 15 दिवसांनी, दर महिन्यानी ती पुस्तकं तो बदलत असे आणि मग दुसरी पुस्तकं त्यांना देत असे.
आणि तिथल्या शिक्षकांना आम्ही एवढीच एक विनंती केलेली होती की पुस्तक वाचून झालं की आम्ही तुम्हाला जे दिलेले 7-8 प्रश्न असतील त्या प्रश्नांची उत्तरं मुलांना लिहायला सांगायची. मुलं ती आनंदाने लिहायची आणि त्यांनी जे मग लिहिलेलं परीक्षण असेल त्याच्यातून ज्यानं सर्वात जास्त पुस्तकं वाचली आणि जास्त चांगलं परीक्षण केलं त्याला आम्ही वाचनवीर नावाचा पुरस्कार देतो. तो पुरस्कार सुद्धा पुस्तक रूपीच द्यायचा. ते पुस्तक मात्र त्याच्या आयुष्याला उपयोगी पडेल अशा प्रकारचं मग शब्दकोश असेल किंवा जनरल नॉलेजचं पुस्तक असेल असं द्यायचं. त्याला गोष्ट वगैरे द्यायची नाही, कारण आपण गोष्टी ऑलरेडी त्यांच्याकडून वाचून घेतो. तर हे काम आपण बराच काळ केल्यामुळे आमच्याकडे बालवाचकांची संख्या जास्त आहे. आज तालुक्यामध्ये 3 लाख पुस्तकं आहेत जवळजवळ. म्हणजे ही संख्या मी ती जी मी तुम्हाला सांगितली 1-1.5 लाख ती ओणीच्या वाचनालयाच्या या संमेलनाच्या वेळची. त्याच्यानंतर भरपूर बदल झाले. पण एक नवीन अलीकडच्या काळामध्ये ट्रेंड पण बघायला मिळतो की मोबाईल आल्यामुळं थोडंसं म्हणजे पालकांचाच त्याच्यामध्ये परत भाग महत्वाचा आहे की शाळेत आम्ही शिक्षकांकडून वाचून घेतो, पण पालकांनी सुद्धा सुट्टीचा वार असेल ना, तो सुट्टीचा वार आपल्याला आपल्या मुलांसाठी आपण द्यायला शिकणं गरजेचं आहे. हा उपदेश वगैरे अजिबात नाही. ज्यांना शक्य असेल त्यांनी ती कृती करून बघावी. कारण मगाशी मी जसं ग्रेटाचं नाव घेतलं की ती आठवड्यातनं 1 दिवस शाळेला दांडी मारते आणि हवामान चांगलं झालं पाहिजे अशा स्वरूपाचे बोर्ड घेऊन ती त्या देशाच्या संसदेच्या बाहेरच्या बाजूला जाऊन बसते. आणि अशी ती एकदा बसायला लागली आणि मग तिच्या एकाला 10 जण, 10 जणीला 20 जणी असे आता जगभरात लाखो मुलं तिचे आता फॉलोअर झालेले आणि मुलांना याची गरज वाटायला लागलेली. माझं असं मत आहे की नुसती पुस्तक वाचून शहाणं होण्यापेक्षा त्या पुस्तकांच्या वाचनाचं कृतीत रूपांतर जर आपण करणार असू तर त्याचा जास्त उपयोग आहे. आणि कृतीत रूपांतर करणारी मुलं ही आज आपल्याला हवी आहेत, तरच आपल्याला भविष्यकाळात सगळ्या गोष्टी करणं शक्य आहे. नाहीतर शहरांना एक मोठा धोका आहे. मी तुम्हाला त्या लेखकाचं नाव सांगतो. रॉबर्ट लू असं त्या लेखकाचं नाव आहे. त्यांनी लास्ट चाइल्ड इन द वाईल्ड या नावाचं एक पुस्तक लिहिलंय आणि त्या पुस्तकामध्ये तो असं म्हणतो की नेचर डेफिसिट डिसऑर्डर अजून हा रोग आपल्यापर्यंत डॉक्टरांपर्यंत आलेला नाही किंवा कुणापर्यंत पोहोचलेला नाही, पण हा एक महत्वाचा रोग भविष्यामध्ये येणार आहे. त्याचं नाव आहे नेचर डेफिसिट डिसऑर्डर. आणि हे सगळं कशामुळे होणार आहे तर जी आज मोबाईल संस्कृतीतून मुलं पुढे जात आहेत ती निसर्गाशी त्यांचा टचच राहिलेला नाही, कुठल्याही प्रकारचा संबंध नाही. जर मैदानी खेळात पूर्वी खेळत होती, आता मुलं मैदानी खेळायला शाळेला जागा नाही. चुकून माकून एखाद्या शाळेला जागा असते, पण तिथं पण फारसं लक्षपूर्वक आपल्याला शिकवलं जात नाही कारण मुलांची संख्या वाढली. आता तर काही अशी अवस्था उलटी झाली आहे की मुलांची संख्या कमी झाली आहे. आता संख्या मुलांची का कमी होते शाळेतल्या ह्याचाही कधीतरी विचार होणं आवश्यक आहे. कारण जो शिकलेला माणूस असतो तो गावात राहत नाही, तो लगेचच्या लगेच शहरात पळतो. म्हणजे खेड्यातला एखादा माणूस असेल तर त्याचा एक फ्लॅट राजापुरात, दुसरा फ्लॅट रत्नागिरीत, तिसरा मुंबई, असं काहीतरी त्याचं कारण आहे. आणि त्याला वाटतं शहरात गेल्याशिवाय आपलं काही भागणार नाही. असं काही नाही. स्थानिक पातळीवर राहून अतिशय सुरेख, सुदृढ, सुंदर आरोग्य, त्याच्यानंतर सुंदर मन या गोष्टी सुद्धा आपण इथं राहून करू शकतो. याचं कारण तुमच्या माझ्या भोवती असणारा हा अतिशय शुद्ध हवेचा निसर्ग हे त्याचं उत्तर आहे. नाहीतर मग अशा रोगांची शिकार भविष्यामध्ये माणसाला व्हावं लागेल. कधी कधी आपण मजेशीर आतापर्यंत सगळेच म्हणत आलोय की पहिला पाऊस पडला रे पडला की आपण पावसात जाऊन अजूनही आम्ही या वयात सुद्धा पहिल्या पावसात जाऊन भिजतो. पण बऱ्याच वेळा मुलांना आई सोडत नाही किंवा शिक्षक सोडत नाही. पहिल्या पावसात पोरांनी भिजलंच पाहिजे. का भिजलं पाहिजे? कारण त्या मातीचा जो एक सुगंध आहे ना, तो सुगंध आपल्या नाकात शिरला पाहिजे. बऱ्याच वेळा कवीची ही कल्पनाच आहे की पहिला पाऊस पडला की मातीचा सुगंध येतो. पण परवा त्याचं शास्त्रशुद्ध माहिती परवा जोसेफ तुस्कानो या नावाच्या लेखकाकडून मिळाली. ते असं म्हणतात की जिओस्मिन नावाचं एक संयुग असतं. जिओस्मिन नावाचं एक संयुग असतं आणि ते पहिल्या पावसाच्या थेंबाचा म्हणजे मातीतला जो काही जीवाणू आहे तो हे संयुग बाहेर फेकत असतो आणि त्याच्यावरती तो थेंब पडला की मग ते जिओस्मिन सुगंधित होतं आणि जास्त अशा प्रकारचा मातीचा वास यायला लागतो. म्हणजे आम्हाला आजपर्यंत एवढंच माहिती होतं कवी कल्पनेमध्ये की पावसाचा पहिला थेंब पडला की सुगंध येतो, पण हा सुगंध शास्त्राशी निगडीत आहे हे आता अलीकडच्या काळात समजलं. असा वेगळा विचार करणारी माणसं सुद्धा आज आपल्यात आहेत.
म्हणजे तुस्कानो हे वेगळ्या प्रकारचं लेखन पण करतात, पण मुलांसाठी ज्या वेळा लेखन करतात त्यावेळेला ते अतिशय खोलात जाऊन त्याचा विचार करतात. माझं असं आवाहन राहील की ग्रेटावरती लिहिलेलं त्यांनी जे पुस्तक आहे अलीकडच्या काळात, अनिल मेहतानी म्हणजे मेहता पब्लिकेशननी ते पब्लिश केलं, अतिशय सुरेख पुस्तक आहे. म्हणजे आम्हाला मोठ्यानं सुद्धा त्यातल्या न कळलेल्या अनेक गोष्टी आम्हाला माहिती नव्हत्या त्या पुस्तकातून मिळू शकतात. एखादा लेखक त्या केवळ चरित्रच लिहित नाही, तर चरित्राच्या अनुषंगानं अनेक गोष्टी तो आपल्याला सांगून जातो, कारण त्याच्यातला अभ्यास आहे आणि खोलात जाणारी माणसं असतात. तर आता खोलात जाऊन विचार करणारी आणि आपल्या मुलांना लिलया कळेल असं मांडणारी अशा माणसांची आज आपल्याला बालसाहित्याला जास्त गरज आहे असं मला वाटतं. बालसाहित्यात सगळे प्रवाह यावेत, सर्वांनी लिहावं. कुणीही असं काही मी लिहिणार नाही, मी तेच लिहीन, मी हेच लिहीन, मी राजाचीच गोष्ट लिहीन, राणीची लिहीन, असं काही नाही. तर सगळ्यांनी सगळं लिहावं आणि जेणेकरून मराठी भाषा समृद्ध होईल, मराठीत वेगळे शब्द येतील, मराठीत वेगळ्या कल्पना येतील, विचार येतील, अशा प्रकारचं साहित्य आपल्याला अपेक्षित आहे असं मला वाटतं. आणि तेच साहित्य उद्याच्या मुलांना, मोठ्या होणाऱ्या मुलांना निश्चितपणाने जगवेल, उत्तम त्यांचं आयुरारोग्य सांभाळण्यासाठी मदत करेल. आणि मग जो प्रश्न ग्रेटा विचारते की तुम्ही आम्हाला सुरक्षित पृथ्वी देणार आहात का, तर ती सुरक्षित पृथ्वी देण्याची जबाबदारी मी पालक म्हणून, शिक्षक म्हणून, तुम्ही पण पालक म्हणून, शिक्षक म्हणून आणि सर्व जे धुरीण आहेत समाज वाहणारे त्या सगळ्यांचे आहे. बस मला आणखीन काय तुमचा प्रश्न असेल तर विचारा. हो, या नोटवर आपण थांबूया. आज पालकांचे चांगलेच कान धरलेत तुम्ही. आपण जवळजवळ तासभर बोलतोय, अर्धा तास लेखकाचा खास असतो, पण थोडा नेटचा प्रॉब्लेम झालाय, पाऊस पडतोय इथं भरपूर राजापुरात, त्यामुळे थोडा नेटचा प्रॉब्लेम आहे, मध्ये मध्ये नेट जातं वगैरे. थँक्यू मॅडम. आपण धन्यवाद. थँक्यू सो मच सर, आम्हाला जॉईन झाल्याबद्दल मनापासून आभार तुमचे आर्ट सर्कलच्या वतीने. थँक्यू. थँक्यू. ओके. स्नेहल, तुझेही आभार मानते. शाल्वाकडून खूप छान तयारी करून घेतलीस आणि जॉईन झालीस आता, त्याबद्दल थँक्यू सो मच. रसिका प्रेक्षकांचे सुद्धा मनापासून आभार आणि यानंतर पुन्हा भेट होणारच आहे आपली 7 वाजता नेहमीच्या वेळेवर. धन्यवाद.